भूवैकुंठ पंढरी नगरीमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा दिनांक 25 जुलै रोजी संपन्न झाला। दरवर्षी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येत होतं। त्यानुसार दिनांक 16 जुलै रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला व श्री विठ्ठलास लोड व श्री रुक्मिणी मातेस तक्क्या देण्यात आला होता। त्यामुळे काकड आरती, पोशाख, धूपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळ पूजेपर्यंत बंद ठेवून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येत होतं। आज सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी मुहूर्तानुसार श्री विठ्ठलाची व श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा मंदिर समिती सदस्य हरिभक्तपरायण प्रकाश जवंजाळ व सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औशेकर यांच्या हस्ते संपन्न झाली। सदर पूजेच्या सुरुवातीला प्रभारी कार्यकारी अधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते श्रीस पहिले स्नान घालण्यात आलं। तसेच श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभमणी, मोत्याचा तुरा, नामनिळाचा, दंडपेट्या जोड मोठा, हिऱ्याची कंगन जोड, शिरपेच मोठा, 10 लोक असलेला, बाजीराव कंठी, मोत्याची कंठी, 2 पदरी, मोठी 1 पदरी, पदकास लोलक असलेली, मत्स्य जोड, तोडे जोड, सूर्य कळ्यांचा हार, पैंजण जोड, अष्टपैलू मण्यांची कंठी, 8 पदरी तुळशीची माळ इत्यादी। तसेच श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाघतोड, तोडे जोड, चांदवड जोड, चिंचपेटी, तांबडी, जवमणी, पदक, जवेच्या माळ, लक्ष्मीहार, पुतळ्याची माळ, मोहऱ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले होते। तसेच मंदिर समितीच्या श्री संत तुकाराम भवन येथील अन्नक्षेत्रामध्ये विशेष भोजन प्रसाद ठेवण्यात आला होता। त्याचा सुमारे 1500 ते 2000 भाविकांनी लाभ घेतलाय। याशिवाय देवाचा शिनवटा थकवटा घालण्यासाठी आयुर्वेदिक काढा श्रीस नैवेद्य म्हणून रात्री शेजारती वेळी दाखवण्यात येणार आहे। आजपासून श्री विठ्ठलास व श्री रुक्मिणी मातेस पहाटे होणारी काकड आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोशाख, धूपारती व शेजारती इथपर्यंतचे सर्व राजोपचार परंपरेनुसार सुरू करण्यात येत आहेत। या पूजेच्या वेळी मंदिरात सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औशेकर, सदस्य शकुंतलाताई नडगिरे, संभाजी शिंदे, हरिभक्तपरायण प्रकाश जवंजाळ, विभाग प्रमुख भीमाशंकर सारवडकर, सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी व पांडुरंग दशपुत्रे व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते।